कामठी तालुक्यातील वरंभा गावात बुधवारी 11 जून 2025ला 22 लाभार्थ्यांना त्यांच्या नामांकित भूखंडाचे पट्टे वाटप करण्यात आले। ही न्याय्य कृती गेल्या 20 वर्षांपासून रेंगाळलेल्या पट्टे वाटप प्रक्रियेचा शेवट ठरली। सरकारी मूल्यांकन भूखंड प्राप्त करूनही हे जनतेला गेल्या अनेक वर्षांपासून पट्टे वाटप झाले होते, परंतु सीमांकन व पूर्ण देखावा न झाल्यामुळे हक्काची हमी मिळत नव्हती। माननीय महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सक्रिय प्रयत्नांमुळे आणि कामठी तहसीलचे तहसीलदार जगदाळे, नायब तहसीलदार श्री उपेश अंबाडे यांच्या प्रत्यक्ष सहभागाने या प्रयत्नांना चालना मिळाली। यातच योगदान देणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांची ठळक नोंद घेण्यात आली। 1996-97च्या मूल्यांकनानुसार वरंभा गावातील कुटुंबांना शासकीय मूल्यांकन भरपाई म्हणून भूखंड दिले गेले होते। तथापि 2016 पासून पट्टे वाटप करण्याचे सुरू झाले असले तरी सीमांकनाच्या प्रक्रियेतच अडथळे येत राहिले। अनेक दशकांची मागणी, विविध प्रशासकीय विभागांमधील कामकाजाची गती आणि खेड्यांमधील अनेक कुटुंबांना घर बांधणीसाठी जागा मिळणे ही गरज असतानाही ही प्रक्रिया 18 पगड होती। महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रक्रियेकडे लक्ष वेधून तहसीलदार जगदाळे यांना प्रत्यक्षपणे मार्गदर्शन केले। 2018 मध्ये बावनकुळे यांनी प्रारंभिक पट्टे वाटप प्रक्रिया सुरू केली होती, परंतु व्यापक सीमांकन व पूर्ण देखावा नसल्याने कागदपत्रांची गती हळू झाली होती। नंतर महसूल मंत्री यांनी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर 2025 मध्ये जागेवरच मोजमाप, सीमांकन व ताबा या प्रक्रिया पुढे नेण्यात आली। एक लाभार्थी यावर म्हणाले, वरंभा गावात आमच्यासारख्या निराश्रित कुटुंबांना नेहमीच जागेची मोठी गरज होती। बावनकुळे साहेबांच्या प्रयत्नांनी आम्हाला ही जागा मिळाली आणि आता आमच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे। आम्ही आभारी आहोत। सर्वप्रथम पहिल्यांदा धन्यवाद करतो ते बावनकुळे सरांचं, कारण की आमच्या वरंभा गावामध्ये आम्हाला राहण्याची घराची व्यवस्था नव्हती आणि ही जागा आम्हाला मिळवून देण्याचं काम सर्वप्रथम बावनकुळे सरांनी केलं आणि ते बावनकुळे सरांनी जगदाळे सरांच्या मार्फत म्हणजे कामठी तहसीलदार जगदाळे सर यांच्या मार्फत आम्हाला बावनकुळे सरांनी 2018ला हा पट्टा वाटप दिलेला होता, परंतु ते अजूनपर्यंत जसेच्या तसं असल्यामुळे आता परत बावनकुळे सर यांच्याकडे महसूल खातं आल्यामुळे त्यांनी आणखी दखल घेतली आणि आम्हाला ही जागा मोजमाप करून जगदाळे सरांच्या मार्गदर्शनात आणि अंबाडे सरांच्या मार्गदर्शनात त्यांनी आम्हाला मिळवून दिली। त्याबद्दल मी त्यांचा एक लाभार्थी खूप आभारी आहो। धन्यवाद। यावेळी सचिन घोडमारे, माजी सरपंच विष्णू साळवे, पोलीस पाटील किरणताई बांते, अंकुश काकडे व विनोदजी पाटील उपस्थित होते। माननीय महसूल मंत्री तथा पालकमंत्री यांच्या संकल्पनेतील सर्वांसाठी घरे या योजनेखालील पात्र लाभार्थ्यांना भूखंड वाटप करण्याचा जो संकल्प केलेला आहे त्याला मूर्त स्वरूप तालुक्यातील तहसीलदार व इतर सर्व अधिकारी देण्याचा प्रयत्न करत आहेत, ही बाब समोर आली आहे।